मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, 7 जणांचा मृत्यू, 48 जण जखमी. कुर्ला LBS रोडवरची घटना, घटनेचा सीसीटीव्ही समोर. अपघातग्रस्त बसचा चालक संजय मोरेला पोलिसांकडून अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. फॉरेन्सिक नंतर RTO कडूनही बसची पाहणी. फक्त 10 दिवसांच्या अनुभवावर संजय मोरेला बेस्ट बस चालवायला कशी दिली? अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांचीही होणार चौकशी. बसमध्ये बिघाड नसल्याचा बस निर्मात्या कंपनीचा दावा. EVMवर संशय असणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पराभूत उमेदवार दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला. कोर्टात जाण्यासंबंधी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवींचा सल्ला घेणार. बांगलादेशातल्या हिंदू अत्याचारांविरोधात आज राज्यात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा. संभाजीनगरात रामगिरी महाराज उपस्थित. नाशिक, रत्नागिरीतल्या मोर्चालाही मोठा प्रतिसाद. भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या. मारेकरी अजूनही अज्ञातच. शोधासाठी पोलिसांची 8 पथकं स्थापन. अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये फक्त बनावट औषधच नाही तर पुरवठादार कंपन्याही बनावट. स्वारातीला औषधं देणाऱ्या तब्बल 5 कंपन्यांकडून 11 जिल्ह्यातल्या सरकारी दवाखान्यांना पुरवली जातात बनावट औषधं. लोकांना मोफत धान्य वाटप करणं हा उपाय नाही, रोजगाराच्या संधी निर्माण करा. सुप्रीम कोर्टाचा केंद्राला इशारा. ॲडलेड कसोटीमध्ये गैरवर्तन करणाऱ्या मोहम्मद सिराजला सामन्याच्या मानधनात 20% कपातीचा दंड. ट्रेव्हिस हेडला मात्र दंड न करता नुकतीच कानउघाडणी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.